नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे अंडा बिर्याणी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही बिर्याणी बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी कांदे असे लांब आणि पातळ कापून घेतले आहेत. तर 6 ते 7 कांदे आपल्याला असे कापून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आहेत. तर हा कांदा आपण असा तळून घेतलेला आहे. कांदा तळून झाल्यानंतर आपल्याला थोड्याशा तेलामध्ये अंडे फ्राय करून घ्यायचे. तर 6 ते 7 अंडे आपण घेणार आहोत आणि हे आपल्याला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. याच्यावरती आपण मीठ घातलंय, हळद आणि तिखट आणि असे आपल्याला हे तेलामध्ये परतवायचे आहेत. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तर अंडे फ्राय करून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे. इथे आपण कुकरच्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. यात 1 टेबलस्पून बटर घालायचं. तेल छान गरम झालं की यात आपल्याला तेजपान, स्टारफूल 2 तेजपान, 2 स्टारफूल, कलमीचे 2 ते 3 तुकडे, 3 ते 4 मिरे, 3 ते 4 लवंग आपण याच्यामध्ये घातल्या. 2 बारीक कापलेले कांदे घालायचे. कांदा छान परतवून घ्यायचा. तर छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हा कांदा होऊ देणार आहोत. तर अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण अर्धा टीस्पून हळद यात घातली. इथे आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे 1 टेबलस्पून. हे सगळं आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे. यात बारीक कापलेले 2 टोमॅटो घालायचे. इथे आपण टोमॅटो याच्यामध्ये घातला आणि हा टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही अंडा बिर्याणी. तर नक्की करून बघा. तर असा आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आणि यात बाकीचे मसाले घालायचे आहेत. इथे आपण अर्धा टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, अर्धा टेबलस्पून तिखट, 1 टीस्पून गरम मसाला याच्यामध्ये घातला आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. तर असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि यात आपण 1 वाटी दही घालणार आहोत. तर घट्ट असं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी. तर इथे सगळे मसाले छान परतवले गेलेले आहेत आणि दही घालताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. इथे आपण 1 वाटी दही याच्यामध्ये घातलं आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. इथे आपण 2 वाटी तांदूळ याच्यामध्ये घातलेले आहेत. तर आपण इथे तांदूळ आधीच धुवून घेतला आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 वाटी तांदूळ आपण घेतले आहेत आणि यात आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं. इथे आपण चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घातलं आणि पाणी घालणार आहोत आपण यात 4 वाटी. इथे आपण पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेले अंडे आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहेत. तर असे आपण हे अंडे याच्यावरती ठेवणार आहोत. तळलेला कांदा याच्यावरती आपल्याला घालायचा आहे. बारीक कापलेली कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना पण याच्यावरती घालू शकता. इथे आपण तळलेला कांदा आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये घातली आणि आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण कुकरला झाकण लावून घेतलं आहे आणि याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी ही अंडा बिर्याणी आपली तयार आहे. नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, चवीला छान होते.
तर इथे ही अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे ही अंडा बिर्याणी तयार झालेली आहे.